नर्मदे हर. सकाळचे वाजले 7. चहा प्रसादी घेतली. आश्रमातच थांबलो होतो. जोपर्यंत आवरत नाही तोपर्यंत चहा वगैरे बिस्किट घेतले. आज बाकीच्यांचा उपवास एकादशी, माझा नसतो. आता निघालोय. इथून 15 किलोमीटरवर निळकंठेश्वर आश्रम आहे. तपोवन आश्रम खरंच खूप छान होतं. म्हणजे इच्छा झाली होती थांबून घ्यावा. माझ्या बरोबर एक होते ते 3 वर्षाची परिक्रमा करतायत. जमशेद नगरचे होते ते मला म्हटले या थांबून, पण हे माझ्या बरोबर आहेत ना, त्यांच्यामुळे थांबता येत नाही. नर्मदे हर. भाऊ हातचा प्रवास झाल्यानंतर ठरवू काय करायचं ते. समोर एक छान मंदिर दिसतंय, दाखवतो. आरती चालू आहे. सूर्योदय थोडा थोडा झालेला आहे. लाईट दिसतोय. त्या बाजूला नर्मदा मैया. इथे सीताराम आश्रम आहे बहुतेक. नर्मदे हर. सकाळी सकाळी मूड खराब. जिकडं पाहावं तिकडं झाडं तोडत चालले. ही काहीतरी टावरची लाईन टाकते. ऑलरेडी इकडे एक लाईन आहे आणि इकडे एक लाईन चालू आहे. आणि त्याच्यासाठी आता हे पण झाड तोडणार. ते रामपुराच्या आसपास आहे तिथे सगळीकडे झाडं तोडून राहिले काही कारण नसताना. काय तर म्हणे टावरला लाईन टाकताय. मागे मी म्हणजे 10 किलोमीटरपासून येतो तिथं तोडलेले होते, पण आता इथं फ्रेश काम चालू आहे सगळीकडे. आता लाईनीत मला जवळपास 40 झाडं तोडलेले दिसले, मोठे मोठे चांगले झाडं. आता हे पण कारण हे अडचण करते ना यांना. डेव्हलपमेंटच्या नावाखाली झाडं तोडायचे फक्त. नर्मदे लावणार काही नाही. सकाळचे 8 वाजले. आता 3-3.5 किलोमीटर चालून आपण शहराव या गावात आलो होतो. इथे मंदिर वगैरे होतं, तिथे बोर्ड पण आहे शहराव. आता चाललो आपण पुढच्या मार्गाला. आपला पोईचा पोचायचं आपल्याला, पोईचा. त्यामुळे आपण कुठेच ब्रेक घेत नाही आहे. राहिला विषय शिक्के घ्यायचा. आपण डायरी कॅरी करत नाही आहे, त्याच्यामुळे आपलं काम नाही. नर्मदे हर. ओंकारेश्वर नंतर पहिल्यांदा इथं वानर व्हायला भेटत आहे. हे बघा, तपोवन आश्रमात पण एक होतं, पण एकच होतं. इथं जेवून ठेवू. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. 4-5 किलोमीटर नंतर पहिल्यांदा सगळे थांबलेत. नर्मदे हर. आजची बाई दिसल्या. नर्मदे हर. इथे या बाबाजींनी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. उपवासवाल्यांना पपई आणि आपल्यासारख्यांना चिवडा. सगळे प्रसादी येतात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे वाजले 9. प्रवास अजूनही मस्त चालू आहे. आज महाराष्ट्रीयन लोक खूप पाठीमागून भरपूर जण आलेले दिसले. अभि वाटला गेंगा. हा बघा, हा रस्ता सुंदर असा. तिथून पाट गेलेले मोठे मोठे. या साईडला पाट आहे, तिकडे पुढून गेलाय थोडा. आता रस्त्याच्या कड्याकड्यालाच होता, त्यामुळे शेती जबरदस्त. इकडे केळी, कापूस, तूर सगळंच पाहायला भेटतंय.
केळीच्या बागा जास्त आहेत पण खूप आहेत, मोठं आहे असं नाही 2 गुंठे 4 गुंठे, एकरी लावता एकरी. आज असाच रस्ता राहणार आहे पोईच्यापर्यंत, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना नर्मदे हर. आता 9:30, दर अर्ध्या तासाने मोबाईल आज बाहेर निघतोय. हा नर्मदा परिक्रमा मार्ग समोरच्या बाजूला, इथे चहासाठी थांबवलं आहे आपल्याला. सोडलिया अन्नक्षेत्र नर्मदा परिक्रमा मार्ग, सोडलिया गाव आहे इथे. आता काहीतरी मंदिर आहे, बघू काय. हो निवृत्ती भाऊ सारखा. बजरंगबली मंदिर, चांगला अशी मूर्ती छान वाटते. असतात शेंदूर लावून हे करून टाकतात, पडून चिवर पाटी या गावात पोचलो होतो. मला इथं जायचं होतं समोर, पण आता हे नेमके सगळे गेले निघून यार. गेले मेघनाथ महादेव, रावण की गुप्त तपस्थली बाबाजी, नानी मोठी पनोती. इकडं पण आश्रम होता, हा एक आश्रम आहे. कुंभेश्वर महादेव, जिवर पाटी. पण आता हे सगळे पुढे गेल्यामुळे मलाही थांबता येणार नाही, कारण ते पुढे जाऊन बसून घेतील वाट पाहत माझी. नर्मदे छोटंसं दुकान आहे, तर दुकानवाल्यांनी इथे अशा खुर्च्या वगैरे ठेवल्या आहे आणि चहा कॉफी नाश्ता. हे इथले गाववाले आहेत, हे इथे चहा नाश्ता याची सुविधा करतात. ते बाबाजीमध्ये गेले, मी विचारलं चहा आहे का, मग त्यांनी चहा ठेवायला लावला. मी सांगितलं गरम पाणी द्या. आपली कॉफी बनवली, ब्लॅक कॉफी मस्त. आता पुढच्या प्रवासाला लागू. मी सकाळपासून विचार करतो कुठंतरी चहा मागू, चहा किंवा कॉफी म्हणजे गरम पाणी मागू, पण मला इथे न मागता भेटून गेलं. नर्मदे जवळपास 11:30 होत आले. इथे इतकी सावली आहे का, हे बघा इथे ना हा ओलावा आहे ना, हा साजून ओलावा आहे, तर म्हणजे ऊन येऊ देत नाही खाली. बघा नर्मदे मोठा रस्ता लागलाय, चाललोय नर्मदे हर. सर्व काय एवढं काय करायचं. बोटीच्या पलीकडे सुटून गेला होता आपल्याकडनं लाल्या, आणि कसं काय आला काय माहिती. आता आम्ही जेवण थांबलो, तिथे येऊन बसला माझ्यासमोर. म्हणजे 3 किंवा 4 दिवसापूर्वी हा मला तिकडे पाठीमागे बोटीतनं क्रॉस करायचं होतं, तिथे त्याला सोडून आलो होतो. पाणी बिणी पाजलं असेल, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल. हा कसं काय आला, मला मी विचार करतोय केव्हापासून. दिले बिस्किट वगैरे आता खायला, तर आता आम्ही इथं थांबलो, इथं बसलो आश्रमात. म्हणजे तेव्हा 3-4 दिवस चालला तो, आणि आता 3-4 दिवसांनी गायब होऊन आता अचानक येऊन उभा राहील. विचार करायला लावून दिलं, कामाला लावून दिलं नाही घेण्यात. आला कसं काय असेल, नदी क्रॉस जंगलात ना आला असेल, बिबटी तिकडे पैसे पाण्याच्या बरं. कुत्र्यांनी कसं काय येऊ दिलं. आता सकाळी जिथं दिसला होता, वाटलं नव्हतं तोच आहे. कुत्रे मागे लागले होते, त्यांना हाकललं. आता इथं येऊन नीट बघितलं, त्याचा व्हिडिओ चेक केला मी मागचा, तर तोच आहे लाल्या.
ते कपाळावर लागेल ना, त्याच्यावरनं मला बरोबर समजलं. साडेबाराला थांबलो होतो, 1:30 वाजता जेवण झालं. इथे नर्मदा आश्रम कोठारा इथे जेवण करू आणि मग आश्रमातनं निघाल्यात ना पुढे एक शॉर्टकट येतो असा या प्रकारचा. तर इथे हा रस्ता आहे ना निळकंठेश्वर जातो डायरेक्ट हनुमंतेसर मार्गे. हनुमंतेसरला आपल्याला तटमार्गाने परिक्रमा करायला भेटते. पण आता चाललो आहे निळकंठेश्वर धाम, जे स्वामीनारायण मंदिर इथे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं असा छोटा रोड आहे. समोरून जर म्हशी येत आहे आणि तुम्ही बॅगा टांगलेल्या आहे ना, तर कुठेतरी साईडला होऊन जा कोपऱ्यात. आणि जर म्हशीवाला हात करून सांगत असेल तर 100% पाळा. कारण आत्ता आमची धावपळ झाली होती. नशीब या बाजूला राईटला शेत होतं, आम्ही त्या शेतात घुसलो कपाशीच्या आणि तिथून पुढे निघालो. म्हशी तिकडून पळत गेल्या. ते व्हाईट कपडे पाहून म्हशी चिडतात आणि साध्या सुद्धाने डेंजर चिडतात एकदम फुल जोरात. ते कोणता पिक्चर आहे यार तो, त्याच्यात ते कुंभकम काय आंबकम काहीतरी तो शिक्षा देतो ना, तशी शिक्षा नको व्हायला आपल्याला. 10 म्हशी होत्या, सनाट निघाल्या होत्या समोरून धाड 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 धाड. मध्ये पुढच्याला ठेच शहाणा. याप्रमाणे मला आधीच जागा भेटून गेली, मी पळून गेलो. जोरात पळता येतं मला नरमध्ये. त्यांनी इकडून शॉर्टकट घेतला, हा धाम जातो आणि इथून 1 किलोमीटरचा रस्ता वाढतो आपला. वाढल्यानंतर आपण हनुमान टेकडी काहीतरी म्हणतात त्याला, हनुमंतेसर, तिथून आपल्याला मैयाच्या किनारी चाललं भेटतं. आपण ऑलरेडी 3 किलोमीटर ते वाढवून घेतले आणि आता अर्धा 1 किलोमीटर अजून घेतला आहे, खास मैयाच्या किनारी चालण्यासाठी. बाकी काही विषय नाही. आणि मला 3 आणि 4 किलोमीटर शॉर्टकट घेऊन काय करायचं. 3,500 किलोमीटरमध्ये असे शॉर्टकट घेऊन किती वाचवणार आहे तुम्ही? 2 किलोमीटर 3 किलोमीटर किती वाचवतील? खूप झालं तर 100 किलोमीटर वाचतील. 3400 तर चालवाच लागणार आहे. त्यापेक्षा जे छान छान ठिकाणं आहे तिथं व्हिजिट करा, दर्शनं घ्या. मैयाच्या किनारी जेवढं चालता येईल तेवढं चाला. नुसतं डांबरी रोडने चालायचं तर आपल्याच शहरात चाला. सकाळी उठा, वॉकिंग करून या बुटं घालून, आणि थोडं अजून फील घ्यायचं. 10 किलोची बॅग टाकून घ्या मागं अशी. नर्मदे यार, अशा प्रकारचे रस्ते आहेत. आत्ता इकडे चिखल आहे आणि असे काटे लावलेले, म्हणून त्यांनी सांगितलं शेतातनं आम्ही चालत आलो. आणि आता पुढे बघा, वाघाची गुफा. नर्मदे हर. हा एक्सपिरियन्स डांबरी रोडवरनं येणार नाही तुम्हाला. कसं आहे हा, कसं आहे? नर्मदे हर नर्मदे. तू रे जातो तर आहे आपण मैयाच्या किनारी, काय माहिती आता कसं आहे. हनुमंतेश्वर धाम म्हणतात त्याला. इथे पोचलो आहे आपण. मी आत्ता एक 5 मिनटापूर्वी मित्राला फोन केला होता. आज सॅटरडे म्हणजे शनिवार आहे. तर इथे ना मला इतके रुईची झाडं दिसली हे अशा प्रकारे रस्त्यावर, म्हणजे डांबरी रोडवर उगवलेले रुईचे झाडं दिसले. जे नाशिकला नाही आहे इतके. म्हणजे ते एवढं गॅरंटीने का सांगू शकतो, कारण आमच्या कट्ट्यावर आहे ना, म्हणजे रुईच्या पानांचे हार बनवून विकणारे आहेत.
तर ते सांगत होते मला एकदा ते 40 किलोमीटरपर्यंत जातात पानं गोळा करायला शुक्रवारी, म्हणजे शनिवारी माळा बनवून विकता येतील. मी त्याला फोन केला होता, तू इकडे येऊन जाय. त्याला तर शनिवारी मोठा हार बनवतो तो, आकाश नाव आहे त्याचं. आणि आलो कुठं आहे तर हनुमंतेश्वर मंदिरला शनिवारी. म्हणजे आपण किलोमीटर वाढवून इकडे आलो आहे. आता सांगायचं म्हटलं तर परिक्रमावासी एकही इकडे आलेलं नाही आहे. आम्ही चौघं सोडलेत. हे चौघं पण म्हणजे मी आलो म्हणून आले. हे हनुमंतेश्वर मंदिर, नर्मदे हर. इथे मैयाचं दर्शन पण झालं आहे आपल्याला या बाजूला. असं आहे. तर इथे थोडा वेळ आपण बसू आणि कंठेश्वर धामला जाऊयात. हनुमंतेश्वर टेम्पल, नर्मदे हर. नर्मदे हर. समोर नर्मदा मैया. आत्ता इथे एक मैया, त्या मैयांशी मी बोललो. मैयांचं म्हणणं आहे का तिथून रस्त्याने लोक डायरेक्ट नीलकंठेश्वर धाम जातात किंवा पुढे निघून जातात. पगदंडी रस्ता आहे. सकाळी 2-3 परिक्रमावासी गेले, फार कमी येतात म्हणे, क्वचित लोक इकडे येतात, असं नाही कोणीच येत नाही. मी माझे शब्द मागे घेतो. आहेत अजूनही मनापासून परिक्रमा करणारे आहेत. नर्मदे हर. नीलकंठेश्वर धाम इथं पोचलो आपण. स्वामीनारायण यांचंही वाटतं ते, स्वामीनारायण संस्थानाचं. कलर लगेच सांगतो. आज आपण चाललोय फक्त आणि फक्त 16 किलोमीटर. 16 का 17 किलोमीटर चाललोय, त्यापेक्षा जास्त नाही. पण एवढं आहे. पण हनुमंतेश्वर वगैरे तिकडे जाऊन आलो, सरळ नाही गेलो. नर्मदे हर. मध्ये आपण इकडे दुकान आहे, इकडे असं टुरिस्टिक पॉइंट बनवलेला आहे. हे आहे नीलकंठेश्वर धाम. इकडे काहीतरी आहे. राजस्थान विजयस्थानमध्ये आल्यासारखी फिलिंग आहे. हे जयपूरला वगैरे असे दुकान आहे, जोधपूर जयपूरला. मंदिर, गार्डन, कारंजे, लहान मुलांना फिरायसाठी छान व्यवस्था केली. मस्त मंदिर बनवले. हे नवग्रह मंदिर असेल मध्ये. स्वामीनारायण. नेहमीप्रमाणे जिथे जातो तिथले होऊन जातो. तसं आज आपण नीलकंठेश्वर धाम बघा. शनिवार असल्यामुळे लहान मुलं, बच्चे कंपनी, फॅमिलीज भरपूर आलेले आहे इथे. इथे समोर मंदिर आहे जेवणाचं. आता जाऊया बघू. छान आहे. आज रात्री इथेच स्टे, भोजन पास भेटून गेला आहे. राहायची व्यवस्था झालेली आहे. हॉल आहेत मोठे मोठे, चांगले, स्वच्छताही चांगली. नर्मदे